नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून अगदी मोफत स्पर्धा परीक्षा विषयक आणि जनरल नॉलेज विषयक माहिती दिली जाणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आजचा व्हिडिओ हा करंट अफेअर्स स्पेशल असणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 सी.पी. राधाकृष्णन, ऑप्शन 2 हरिभाऊ बागडे, ऑप्शन 3 सुशील कुमार शिंदे की ऑप्शन 4 यांच्यापैकी नाही. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सी.पी. राधाकृष्णन यांची. प्रश्न क्रमांक 2. सार्वजनिक उपक्रम विभागाने कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा दिला आहे? ऑप्शन 1 IRADA, ऑप्शन 2 IRCON, ऑप्शन 3 नाल्को म्हणजेच NLCO किंवा ऑप्शन 4 माझगाव डॉक शिप बिल्डर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 माझगाव डॉक शिप बिल्डर. याच्याविषयी विशेष माहिती देत आहे मित्रांनो. हा दर्जा मिळवणारी देशातील 18वी PSU ही कंपनी बनली आहे. नवरत्न कंपनी असल्याने माझगाव डॉकला 1000 कोटी रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही. कंपन्यांना वर्षभरात त्यांच्या एकूण मालमत्तेच्या 30% पर्यंत गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य आहे. नवरत्न कंपनी होण्यासाठी PSU प्रथम मिनी रत्न कंपनी असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 3. CISFच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत? ऑप्शन 1 नीना सिंग, ऑप्शन 2 कीर्ती तिवारी, ऑप्शन 3 प्रीती पाटील किंवा ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 नीना सिंग. प्रश्न क्रमांक 4. BSFचे पहिले महासंचालक कोण होते? ऑप्शन 1 KF रुस्तमजी, ऑप्शन 2 नीना सिंग, ऑप्शन 3 वीरू डोवाल किंवा ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 KF रुस्तमजी. प्रश्न क्रमांक 5. BSFचे महासंचालक कोण आहेत? ऑप्शन 1 नितीन अग्रवाल, ऑप्शन 2 नीना सिंग, ऑप्शन 3 अजित डोवाल किंवा ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 नितीन अग्रवाल. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्याला 15व्या कृषी राज्य पुरस्कार समितीने 2024चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे? ऑप्शन 1 महाराष्ट्र, ऑप्शन 2 गुजरात, ऑप्शन 3 कर्नाटक किंवा ऑप्शन 4 केरळ. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र राज्याला. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्याला कितव्या कृषी राज्य पुरस्कार समितीने 2024चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर केला आहे? ऑप्शन 1 15व्या, ऑप्शन 2 14व्या, ऑप्शन 3 15व्या, ऑप्शन 4 10व्या. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 15व्या. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्याला जाहीर झालेल्या 15व्या कृषी राज्य पुरस्कार समिती 2024चे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 पी सदाशिवम, ऑप्शन 2 एस कृष्णमूर्ती,
ऑप्शन 3 एल माणिक किंवा ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 पी सदाशिवम. प्रश्न क्रमांक 9 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कितवा पदवी प्रदान सोहळा पार पडला? ऑप्शन 1 124वा, ऑप्शन 2 115वा, ऑप्शन 3 111वा की ऑप्शन 4 105वा. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 124वा. प्रश्न क्रमांक 10 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? ऑप्शन 1 डॉक्टर सुरेश गोसावी, ऑप्शन 2 डॉक्टर विजय खरे, ऑप्शन 3 डॉक्टर टी जी सीताराम, ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 डॉक्टर सुरेश गोसावी. प्रश्न क्रमांक 11 अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन 1 डॉक्टर सुरेश गोसावी, ऑप्शन 2 डॉक्टर विजय खरे, ऑप्शन 3 डॉक्टर टी जी सीताराम की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 टी जी सीताराम. प्रश्न क्रमांक 12 भारत संशोधन आणि नाविन्यता क्षेत्रात जागतिक पातळीवर कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन 1 पहिल्या, ऑप्शन 2 दुसऱ्या, ऑप्शन 3 तिसऱ्या की ऑप्शन 4 चौथ्या क्रमांकावर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी DGCI चे फुल फॉर्म म्हणजे पूर्ण रूप कोणते बरोबर आहे? ऑप्शन 1 ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, ऑप्शन 2 झील कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, ऑप्शन 3 टूअर कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 सुजाता सैनिक, ऑप्शन 2 माणिक जोशी, ऑप्शन 3 कविता लाड की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 सुजाता सौनिक यांची. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच म्हणजे प्रथम एका महिलेची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 CBDT म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 रवी अग्रवाल, ऑप्शन 2 रवी मेहता, ऑप्शन 3 रवी ठाकूर की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 रवी अग्रवाल. CBDT ही आयकर विभागाची सर्वोच्च धोरण निर्माता आहे. प्रश्न क्रमांक 16 गुप्तचर संघटनेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 अजित डोवाल, ऑप्शन 2 अजित मिश्रा, ऑप्शन 3 कर्नल उदय सिंग की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 अजित डोवाल यांची. प्रश्न क्रमांक 17 गुप्तचर
संघटनेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांची कितव्यांदा नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन 1 पहिल्यांदा, ऑप्शन 2 दुसऱ्यांदा, ऑप्शन 3 तिसऱ्यांदा की ऑप्शन 4 पाचव्यांदा? आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 तिसऱ्यांदा. प्रश्न क्रमांक 18. शरीरातील ऊती कशामुळे तयार होतात? ऑप्शन 1 प्रथिनाद्वारे, ऑप्शन 2 कर्बोदकाद्वारे, ऑप्शन 3 कॅल्शियमद्वारे की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 प्रथिनाद्वारे म्हणजे प्रोटीन्सद्वारे. प्रश्न क्रमांक 19. जागतिक निसर्ग संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन 1 28 जुलै, ऑप्शन 2 11 जून, ऑप्शन 3 15 मे की ऑप्शन 4 14 जानेवारी. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 28 जुलै रोजी. प्रश्न क्रमांक 20. WTC म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड क्रिकेट 2024 ची फायनल भारताविरुद्ध कोणत्या संघासोबत झाली? ऑप्शन 1 पाकिस्तान, ऑप्शन 2 बांगलादेश, ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया की ऑप्शन 4 श्रीलंका. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 पाकिस्तान संघाविरुद्ध. प्रश्न क्रमांक 21. WTC वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स क्रिकेट 2024 चा विजेता संघ कोणता आहे? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 पाकिस्तान, ऑप्शन 3 श्रीलंका की ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 भारत. प्रश्न क्रमांक 22. WTC वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स क्रिकेट 2024 चा उपविजेता संघ कोणता आहे? ऑप्शन 1 भारत, ऑप्शन 2 पाकिस्तान, ऑप्शन 3 श्रीलंका ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 23. WTC वर्ल्ड चॅम्पियनशिप लेजंड्स क्रिकेट 2024 च्या विजयी भारतीय संघाचे कर्णधार कोण होते? ऑप्शन 1 युवराज सिंग, ऑप्शन 2 इरफान पठाण, ऑप्शन 3 अंबाती रायडू की ऑप्शन 4 महेंद्र सिंह धोनी. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 युवराज सिंग. प्रश्न क्रमांक 24. राज्य महिला आयोगाची अध्यक्ष कोण आहे? ऑप्शन 1 रुपाली चाकणकर, ऑप्शन 2 रुपाली ठोंबरे, ऑप्शन 3 वंदना चव्हाण की ऑप्शन 4 भारती डोईसरे. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 रुपाली चाकणकर. प्रश्न क्रमांक 25. भारतातील राजधानी नसलेले राज्य कोणते आहे? ऑप्शन 1 तेलंगणा, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 छत्तीसगड की ऑप्शन 4 अरुणाचल प्रदेश. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 26. आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणते शहर असणार आहे? ऑप्शन 1 अमरावती,
ऑप्शन 2 हैदराबाद, ऑप्शन 3 सिकंदराबाद की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 अमरावती. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्र राज्याने मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर खास महिलांसाठी कोणती योजना चालू केलेली आहे? ऑप्शन 1 लाडकी बहीण योजना, ऑप्शन 2 लाडकी सून योजना, ऑप्शन 3 लाडका भाऊ योजना, ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 लाडकी बहीण योजना. अशाच प्रकारच्या मराठी मातृभाषेतून जनरल नॉलेज विषयक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शनासाठी आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, आजच्या व्हिडिओतील कोणते प्रश्न आपणास विशेष वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. हॅपी लर्निंग.